उच्च नीच काही देणे भगवंत, इष्टे भाव भक्ती देखोनिया, इष्टे भाव भक्ती देखोनिया, देखोनिया उच्च नीच काही देणे भगवंत, उच्च नीच काही देणे भगवंत, कवळीयाचे घरी अंगे गाई बळी, अंगाचे घरी अंगे गाई बळी, कारण बळी वार झाला, वार बळी वार झाला, जनित काही जनित काही मेरे एको वाचे गुण मेरी ऋषिकेशी, एको वाचे गुण मेरी ऋषिकेशी, अंबरीचे सोस्ती गर्भवास, अंबरीचे सोस्ती गर्भवास, गर्भवास जनित काही मेरे जनित काही मेरे इसे भक्ति देखोनिया, देखोनिया जनित काही मेरे जनित काही जनित काही जनित काही तेरे भगवंता. काय आहे तर प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय मध्ये वायू तत्व आहे, आकाश तत्व आहे, जल तत्व आहे, अग्नि तत्व आहे आणि पृथ्वी तत्व आहे. बाकी कोणते तत्व नाही कळाली. जलतत्व तर प्रत्येकाला सहज कळेल की नाही. आमच्या देहामध्ये जलतत्व आहे का नाही? आहे. वायू तत्व कसं आहे की आम्ही समजा शिंक केली, असं केल्यानंतर बाहेर काय आलं, ते बाकीचं जे आलं ते सोडून द्या, पण वायू आला का नाही हे सांगा. येतं की नाही? वायू आहे आणि जे आम्ही श्वासोश्वास करतो तेही वायू तत्व आहे. आमचा देह तर तुकाराम महाराजांचं सोडून द्या, आम्ही असं सहज उडू शकतो का? बिना कशाचंही असं सहज उडू शकतो का? आता तुम्ही म्हणताल तुकाराम महाराजांचं असं का म्हणालात तुम्ही अर्धवट? कारण तुकाराम महाराजांच्या वाणीला सातत्याने पांडुरंग नामाचा ध्यास लागलेला होता आणि ते कुठेही असले तरी पांडुरंगाचं नामस्मरण करायचे.
मग आता त्यांना स्थल काल याचं बंधनच नव्हतं. एकदा ते प्रातर्विधीला बसलेले होते आणि तिथेही त्यांचं भगवंताचं नामस्मरण चालू होतं. आता त्यांच्यासोबत गेलेले एक विद्वान होते. ते विद्वान म्हणाले, अहो तुकाराम महाराज, तुम्हाला काही कळतं का नाही? कुठेही काय भगवंताचं नाम घेता? ते आता मी काय करू? घेई घेई माझ्या देवाचे गोड नाम, ते आपोआप यायला लागलं म्हणे. मी काही घेतच नाही. असं कसं मी घेत नाही म्हणे? त्या माणसाने त्यांच्या जिभेला दाबून धरलं. आता त्या नामाला अडथळा निर्माण झाला आणि तुकाराम महाराज ओढायला लागले. कारण ते नाम बाहेर येत नाहीये, मग ते वरच्या बाजूने उडायला लागलं. मग आमचा जो देह आहे तो पृथ्वी तत्वात सहज राहणार आहे, म्हणून आम्ही चालू शकतो. आम्ही उडू शकतो का? नाही. म्हणून पृथ्वी तत्व आमच्या देहामध्ये आहे, जलतत्व आहे, वायू तत्व आहे. समजा सकाळपासून पोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि 1 वाजता कुठून तरी खमंग वास आला, काय होतं? काय होतं? काय लागते? भूक लागते. भूक लागते. भूक लागली हे कसं कळालं? जिभेने सांगितलं. हिला भूक लागली का? जिभेला भूक लागली का? भूक कुठे लागली? आम्हाला कसं कळालं? कारण पोटामध्ये अग्नितत्व आहे. ते अग्नितत्व आम्हाला इंटिमेट करतं. ते अग्नितत्व आम्हाला सांगतं की आता तुला भूक लागली, आता तुला अन्नाची गरज आहे. म्हणजे आमचा हा जो देह आहे तो पंचमहाभूतापासून निर्माण झालेला आहे आणि हा पंचमहाभूतातून निर्माण झालेला हा जो देह आहे, या देहाच्या जर आम्ही सातत्याने प्रेमात पडत असू तर तो प्रपंच आहे. आणि पंचमहाभूत ज्यानी निर्माण केली त्याच्या जर आम्ही प्रेमात पडत असू तर तो परमार्थ आहे. आणि म्हणून भागवताने प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय साधून दिलेला आहे. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. कोण येतो आमच्याकडे? सहज येतो. पण केव्हा येतो? आमची चित्त वृत्ती जर स्थिर असेल तरच. आणि म्हणून वेद आपण समजू शकत नाही. म्हणूनच वेद व्यासांनी 18 पुराण उपपुराण लिहिली. पुराणांचा हेतू एकच, तो म्हणजे भगवत प्राप्ती. म्हणून आमचे तुकोबा म्हणतात, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधला, शरण विठ्ठलासी जावे, निजनिष्ठे नाम गावे. भगवंताच्या एका नामामध्ये सगळा परमार्थ दडलेला आहे. आणि म्हणून प्रपंचाच्या प्रेमात पडायचं का? पंचमहाभूत निर्माण करणाऱ्याच्या प्रेमात पडायचं. हे आजपासून आपण विचार करायचा. कारण सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देणारा हा भागवत ग्रंथ आहे. मग आम्हाला इथे आल्यानंतर एक मनामध्ये शंका येते, तुम्ही आम्हाला प्रपंचातलं म्हणायला लागला, पंचमहाभूताच्या प्रेमात पडताय तुम्ही देहाच्या. मग इकडे म्हणताय की ज्यांनी पंचमहाभूत निर्माण केली आहे त्याच्या प्रेमामध्ये पडा. मग मी कोण आहे? मी कोण आहे? असा प्रश्न रोज सकाळी स्वतःला विचारायचा. कारण शांती ब्रह्म एकनाथ महाराज जेव्हा त्यांच्या गुरूंकडे जनार्दन स्वामींकडे गेले होते देवगिरी किल्ल्यावर, तेव्हा अनेक व्यक्ती काय 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 पाहिजे ते मागायला येत होते. जनार्दन स्वामी त्यांना देत होते आणि एक एक व्यक्ती आपल्या गरजेप्रमाणे मागून निघून जात होते. नाथ महाराज जेव्हा समोर आले तेव्हा नाथ महाराजांची परीक्षा म्हणून जनार्दन स्वामी म्हणाले, ए काय पाहिजे ते मागणे, चल उठ, चालता हो इथून. त्यावेळेस नाथ महाराजांनी जे मागणं मागितलं ते मागणं जर आम्ही रोज मागत गेलो तर आमच्यामध्ये खऱ्या अर्थाने जागृती होईल. नाथ महाराजांनी काय मागितलं आपल्या सद्गुरूंना? मी कोण कोठील कुठे मज लागे जाणे, काय जगात घडले मम साच येणे, याचा विचार करिता शिणलो दयाळा, सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. सद्गुरुनाथ महाराज की जय. मी कोण?
कोठील कुठे मजला घी जाणे. मी कोण आहे, कुठून आलेलो आहे, मी कोण, कोठील कुठे, मला आता कुठे जायचं आहे, मजला की जाणे, काहे जगात घडले, मम साच येणे. साच म्हणजे खरोखर. मम साच येणे, याचा विचार करिता शिणलो दयाळा, सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. हे 6 प्रश्न स्वतःला विचारायचे, म्हणजे 7वं उत्तर आम्हाला समाप्तीला मिळतं. मी कोण आहे हे रोज विचारत राहायचं, आणि भागवत आम्हाला रोज याचं एक एक उत्तर देत जाणार आहे. काय होतं की आमच्या जवळ सगळ्यात महत्वाचा आहे तो अहंकार. प्रत्येक ठिकाणी सहज माझ्याकडून बोलल्या जातं. तुम्हाला सांगू का, मी म्हणजे ना काय मस्त स्वयंपाक केला होता सांगू. लगेच म्हणू नका बरं का उद्या करा तिथं म्हणून. एक सांगायला लागले गमतीने, मी म्हणत नाही बरं का असं. तुम्हाला सांगते, माझ्या हातच्या पोळ्या तर खाऊन बघा तुम्ही, कुणाचंच खाणार नाहीत. मी म्हणजे काय कीर्तन केलं होतं, कुणीच केलं नसतं. मी तर काय अभ्यास केला, माझ्यासारखं तर तयार कुणीच होऊ शकत नाही बघा. मी तुम्हाला हात तोडून देते, काय तयार झाले होते मी. कोण मी, इतका मी येतो प्रत्येकामध्ये. मग ती स्त्री असो का पुरुष असो, तुम्ही सुखावून जाऊ नका, तुम्ही त्यातलेच आहेत. फक्त मी आमची संख्या जास्त आहे म्हणून मी इकडचं सांगितलं. मी 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 इतका येतो की त्या ठिकाणी अहंकार असा काही बळावतो की भगवंत जवळ येता येता लांब निघून जातो. कारण भगवंताला 2च गोष्टी आवडत नाही, अहंता आणि ममता. मी आणि माझा हे भगवंताला आवडत नाही. आता ते कसं आवडत नाही ते दामोदर लीलेमध्ये वगैरे पुढे येणारच आहे. आणि मग मीपणा हे सगळ्यात दुःखाचं मूळ कारण आहे. आणि जर आम्हाला हा मीपणा घालवायचा असेल, दुःखाचं मूळ जर पूर्णपणे समूळ नष्ट करायचं असेल, तर भागवत ऐकायचं. कारण आम्ही मिथ्या जगताला सत्य म्हणून चिकटून राहतो आणि दुःखी होतो. आणि भागवतातून आम्हाला काय होतं, तर या मिथ्या जगताचं ज्ञान होतं. आणि मग या मिथ्या जगताचं ज्ञान झाल्यानंतर आमची मरणाची भीती नष्ट होते, अतृप्त वासना नष्ट होऊन दुःखाचीही निवृत्ती होते. आणि मग नंतर आमच्या लक्षात येतं की हा जो जन्म मला मिळाला तो कशासाठी मिळाला, तर याच्यासाठी केला होता अट्टहास. काय शेवटचा दिसतो गोड. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. याचसाठी केला शेवटचा दिवस गोड भावा, शेवटचा दिवस गोड भावा, शेवटचा दिवस गोड भावा. याचसाठी केला होता, याचसाठी केला, याचसाठी केला, याचसाठी केला होता अट्टहास. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आता भागवतामध्ये आम्हाला काय काय मिळतं,
तर ज्ञान, भक्ती आणि वैराग्याचा त्रिवेणी संगम म्हणजे भागवत आहे. ज्ञान 3 प्रकारचं मिळतं भागवतातून. कोणतं कोणतं मिळतं? स्वस्वरूपाचं ज्ञान मिळतं, जगताचं ज्ञान मिळतं आणि ब्रह्मज्ञान मिळतं. स्वस्वरूपाचं ज्ञान जे आपण मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे त्यातून लक्षात घेतलं. जगताचं ज्ञान, आता जगतामध्ये नेमकं काय आहे तर माया ही आहे. खऱ्या अर्थाने जगत हा मायेचा पसारा आहे. आता माया म्हणजे काय हे आम्हाला माहिती नाही. त्याचं एकच उदाहरण मला फार आवडतं, सांगू का पुढे जाऊ? कारण मी इकडे आता बघितलं तर 5:30 पर्यंतची वेळ आहे आणि इथे झालेत आता 4:30. मायेचं उदाहरण सांगू का पुढे जाऊ? पण प्रश्नाची उत्तर आली पाहिजेत बरं का, त्याच्याशिवाय पुढे जाता येत नाही. आता एक शेठानी रिसेप्शनला निघाली. कोण निघाली? शेठानी. आता शेठानी म्हणल्यानंतर सांगायची गरज आहे का? लक्षातच आलं. आणि त्यातही ती पुन्हा बग्गीत बसून निघाली. म्हणजे किती श्रीमंत असेल ते परत सांगायची गरज नाही. तिने किती दागिने अंगावर घातले असतील सांगायची गरज? सांगा ना. नाही का हो? नाही. आता ही शेठानी रिसेप्शनला निघाली, बग्गीमध्ये बसलेली आहे, सायंकाळची वेळ आहे आणि जाता जाता तिचं लक्ष गेलं ते एके ठिकाणी जिथे एक व्यक्ती नालीच्या कडेला रस्त्यावर खड्याचे दागिने विकत बसला होता. कुठे बसला होता? नालीच्या कडेला रस्त्यावर खड्याचे दागिने विकत बसला होता. ही शेठानी बग्गीतून निघालेली, जाता जाता हिचं त्या खड्याच्या हाराकडे लक्ष गेलं. आतापर्यंत तो जो दुकानदार होता, आता तो दुकानदार म्हणायचं का? कुठे बसला होता तो? नालीच्या कडेला आणि रस्त्यावर बसलेला तो हार आतापर्यंत 20 रुपयाला विकत होता. किती रुपयाला? 20 रुपयाला विकत होता. आपण काय पाहतोय? माया. कारण हे जगताचं ज्ञान, तर जगत हा सगळा मायेचा पसारा आहे. जे नाही ते आहे वाटतं आणि जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. हे कसं ते आपण यातून बघतोय. आता तो 20 रुपयाचा हार शेठानीने बग्गी चालवणाऱ्याला उतरवलं आणि त्याला सांगितलं तो हार किती रुपयाला आहे विचार आणि घेऊन ये. या माणसाने बघितलं विकणाऱ्या. कुठे बसला होता तो? कडेला, रस्त्यावर. आता हे 4दा का सांगायचंय हे नंतर लक्षात येणार आहे. मग त्यांनी विचार केला बग्गीतून माणूस येतोय, त्यांनी 20 रुपयाची किंमत एका क्षणात 200 रुपये केली. तो म्हणाला 200 रुपये. आता त्या शेठाणीला काय 200 रुपये म्हणजे काय? घेतला, गळ्यात घातला. शेठानी गेली रिसेप्शनला. आपल्यासारख्या सगळ्या जणी ती आल्या बरोबर, हा बघितलं का शेठानीच्या गळ्यातला हार? केवढा महाग आहे, केवढा छान आहे. बाई मी तुला नक्की सांगते बरं का, 2000चा तर नक्कीच आहे बघ. ती म्हणते अगं येडी का खोळी तू, 2000चा दागिना शेठानी कशाला घाले? मी तर सांगते 20,000चा तर नक्कीच आहे, हात तोडून देते तुला. ती म्हणती 2000चा तिची तिच्याकडे काम करणारी मजुरीन घालत असत, ती कशाला घालते 2000चा? 20,000चा तर नक्कीच आहे. तिसरी फार हुशार, ती म्हणते अगं 20,000चा कशाची घालती म्हणे ती काय आपल्यासारखी आहे का? तो हार बिलकुल 20,000चा नाही, 2 लाखाचा तर नक्कीच आहे म्हणे, मी सांगते. आता चौथी, ती तर फार हुशार, ती म्हणते अगं तुम्ही जिथल्या तिथंच राहा ग, तुम्ही जगच हिंडलं नाही, तुम्हाला काहीच माहित नाही, मला विचारा. हे तालीवंत श्रीमंत असं घालत नसते फुकट फुकट. 20 लाखाचा हार नक्कीच आहे बघतो, मी सांगते. हात तोडून देते म्हणे, तिला विचारून तर बघा. आणि नाही मी जिंकले तर मग बघा हार कितीचा झाला तो? 20 लाखाचा झाला.
हाराची किंमत किती होती, घेतला कितीला, झाला कितीचा, म्हणजे 20 रुपयाला 20 लाखापर्यंत नेणार ते जगत आहे. तिच्या गळ्यामध्ये असंख्य सोन्याचे दागिने होते, ते खरे होते. त्याच्याकडे कोणाचं लक्ष गेलं का? अजिबात नाही गेलं. तसं या जगतामधली माया जी आहे हीच माया आहे. जे आहे त्याच्याकडे बघत नाही आणि जे नाही खरं त्याच्याकडे लक्ष जातं. हा जो आमचा देह आहे हा नश्वर आहे. पण आम्ही काय म्हणतो, बाई काय छान आहे ना, सुंदर आहे, हे काळं उंदर माहिती ना. अरे ते काळं उंदर असलं तरी त्याच्या आतमधलं जे चैतन्य आहे तेच, बाई काय सुंदर आहे, त्याच्यामधलंही चैतन्य तेच आहे. मग देह हा नश्वर असताना देहाकडे बघण्याची जी आमची बुद्धी आहे ती मायेमुळे गुरफटल्यामुळं आहे. आणि जर आम्हाला ज्ञान झालं, ज्याला खरं ज्ञान झालं, आता आम्ही वारीमध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्हाला स्त्री वाटत नाही, पुरुष पुरुष म्हणून वाटत नाही. आम्ही सगळे एकमेकांचे कोण असतो, माऊली असतो. कारण का, आम्हाला तिथे ऐक्य भावाचं ज्ञान झालेलं आहे. तिथे आमच्यामध्ये भेद उरलेला नाही. कुणी श्रीमंत नाही, कुणी गरीब नाही, कुणी असा पांगळा नाही, काही नाही. प्रत्येकाला सोबत घेऊन जाणं हे आमचं तत्व ठरलेलं असतं. ते ज्ञान झालं आणि म्हणून ज्ञानामध्ये द्वैत विसरल्या जातं. ज्ञान जिथे असतं तिथे ही माया काही करू शकत नाही. आणि म्हणून जगताचं ज्ञान हे आम्हाला भागवत करून देतं. माया खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करते. पण भगवंत हा जिथे भक्ती केलेली आहे, ज्या व्यक्तीनी ज्या भक्तांनी भगवंताची भक्ती करून भगवंताला आपलासा करून घेतलेला आहे, माया तिथे काहीही करू शकत नाही. आणि मग नंतर भगवंत आम्हाला भागवतातून काय करून देतो, पहिलं ज्ञान करून देतो. कशाचं, स्वस्वरूपाचं ज्ञान करतो. दुसरं जगताचं ज्ञान करून देतो. तिसरं ब्रह्मज्ञान करून देतो. ते ब्रह्मज्ञान म्हणजे या जगतामध्ये फक्त एकमेव परमात्मा आहे. या परमात्म्याशिवाय दुसरं काहीही नाही. जळी स्थळी काष्ठी पाषाणी कणाकणात अणु अणु रेणू रेणू मध्ये भरून पावलेला आहे, दशांगुळे उरून पावलेला आहे. तो कोण आहे, तर तो परमात्मा आहे. तो मुंगीमध्येही तोच परमात्मा आहे आणि हत्तीमध्येही तोच परमात्मा आहे. मग हे केव्हा होतो, भगवंताची भक्ती करता करता या गोष्टी होतात. आणि म्हणून आमच्याकडे ज्या ओव्या श्लोक दिलेले आहेत त्यामध्ये ते सांगतात, भावे करिता भगवत भक्ती, भक्ती मुक्ती ना वांछेते, तरी त्या पाशी चारी मुक्ती दास्य करीते सर्वथा. म्हणून आम्ही काय करायचं, तर भगवंताची भक्ती करायची. भगवंताची भक्ती जशी जशी करत राहू तसं तसं या प्रपंचामधली आसक्ती हळूहळू दूर होते आणि या भगवंताबद्दलचं प्रेम ते हळूहळू वाढत राहतं. म्हणजे पंचमहाभूतातून निर्माण झालेल्या देहाची आसक्ती कमी होते आणि पंचमहाभूत निर्माण करणाऱ्या भगवंताची भक्ती जडत जाते. मग आम्हाला लक्षात येतं, आमच्या नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे की या संसाराचं कोड उलगडत जातं. आम्ही या संसारामध्ये असं तळामध्ये खोल रुतत जातो. मला सांगा, चिखलाने चिखल धुता येतो का? कितीही धुवायला जा, अजून त्याच्यामध्येच आम्ही गुरफटत जातो. तसा या संसारामध्ये आम्ही जितकं एकरूप, आम्ही म्हणू आता पुढे गेले, आता काही नाही, अरे नाही पुढे जातच नाही. संसारामध्ये खूप खोल जातो. मग संसार करायचा कसा?
तर संसार करायचा पक्ष्यांसारखा. पक्षी कसे करतात संसार? तर पक्षी हे, आता समजा तुम्ही अंगणामध्ये 25 किलो बाजरी वाळत टाकली आणि एखादा पक्षी आला, आतापर्यंत सांगा त्या 25 किलो बाजरी तुमच्याकडे आहे म्हणून एखादा पक्षी कॅरी बॅग घेऊन आला का? यांच्याकडे एवढी आहे, मी एवढी एवढी नेली तर काय होतं म्हणून? नाही. पक्षी काय करतात? आमच्या अंगणामध्ये येतात, दाणे पिकतात, घेऊन जातात. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, एका गुंतोनी राहती, एका गुंतोनी राहती, कैसे आसावे संसारी, कैसे आसावे संसारी. नाची डोरी, नाची डोरी, कैसे आसावे संसारी, कैसे आसावे संसारी, कैसे आसावे संसारी, कैसे आसावे संसारी, कैसे आसावे संसारी. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. भगवंतानी 24 अवतार घेतले, ब्रह्मांडाची उत्पत्ती केली आणि प्रमुख अवतार घेतले. ते भागवतातल्या 3ऱ्या अध्यायामध्ये या कथा येतात. पहिला अवतार तो सनक सनंदन सनातन सन कुमार. भगवंतानी पहिला अवतार घेतला तो ब्रह्मचर्याचा. सनक सनंदन सनातन सनत कुमार. नंतर घेतला वराह अवतार. वराह म्हणजे श्रेष्ठ. श्रेष्ठ म्हणजे ज्या दिवशी आमच्याकडून एखादं सत्कर्म घडतं तो दिवस म्हणजे संतोषाचा, म्हणून वराह अवतार. तिसरा नारदांचा. नारद हे भक्तीचे द्योतक आहेत आणि म्हणूनच यांनी 84 भक्तिसूत्र लिहिलेली आहेत. फक्त नारदांनी भक्तिसूत्र लिहिलेली आहेत, बाकी भक्तिसूत्र दुसरी कोणी लिहिलेली नाही. भागवताचार्य माझ्या समोर आहेत, तुम्ही विचार करा मला किती दडपण आलेलं असेल. आपल्या गावातही सगळ्यांमध्ये प्रतिष्ठित आहेत, ज्ञानातही प्रतिष्ठित आहेत आणि पुन्हा त्यांना उपमा काय आहे? मामा. म्हणजे किती अवघड आहे अजून. पण तरी त्यांच्या समोर का होईना असं उच्च स्थानावर बसण्याची माझी पात्रता नसतानाही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुम्ही आहेत पाठीशी म्हणून मी इथं बसून बोलण्याचं डेअरिंग करते, बाकी काय नाही. मग नारदांचा 3रा अवतार भक्तीचा. चौथा नरनारायणाचा. भक्तीने भगवंताची प्राप्ती होते तो नरनारायणाचा अवतार. नंतर कपिल महामुनींचा. भक्तीला ज्ञान आणि वैराग्याची आवश्यकता असते. त्यानंतर दत्तात्रयाचा अवतार. दत्तात्रयाचा अवतार केव्हा येतो? तर आधी ब्रह्मचर्य पाहिजे, संतोष पाहिजे, ज्ञान पाहिजे, भक्ती पाहिजे, वैराग्य पाहिजे. एवढं जर आमच्यामध्ये असेल तर दत्तात्रय आम्हाला प्रसन्न
होतात आणि म्हणून मग नंतर येतात ते गुणातीत. आम्ही काय म्हणतो, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती म्हणून हे नंतर येतात. आणि मग आपण जोपर्यंत अत्री होत नाही तोपर्यंत आमच्याकडे भगवंत येत नाही. अत्री व्हाल म्हणजेच आम्हाला कोणत्याही गुणांचा लवलेश लागणार नाही. अत्री, ज्याला 3 गुण, आता हे 3 गुण म्हणजे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, याच्या पार जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा अत्रीच्या तिथे दत्तात्रय येतात. 7वा अवतार यज्ञाचा. हे जे आधीचे अवतार झाले ते ब्राह्मणासाठी. आता इथे ब्राह्मण म्हणजे जातीवाचक नाही, ब्राह्मण म्हणजे जो ब्रह्म जाणतो इति ब्राह्मण, ब्रह्म जाणणाऱ्यांसाठी. आमच्या काय म्हणावं, संस्कृतीने, धर्माने इतकी छान सोय करून दिलेली आहे की प्रत्येकाने आमच्यामध्ये प्रत्येक गुण यावा याच्यासाठी त्याला हायलाइट केलंय. याच्यासाठी त्याला ठळकपणे सांगितलेलं आहे की हे केलं तर तू हे केलं तर तू हे, मग हे माझ्यामध्ये यावं याच्यासाठी पार्टिशन केलेले आहेत. आता क्षत्रियांसाठी भगवंतांनी कसे अवतार घेतलेले बघा. भगवंतांनी कुठेही दुजाभाव केलेला नाही. आता क्षत्रियांसाठी घेतलेले अवतार म्हणजे यज्ञाचा अवतार, वृषभाचा अवतार, पृथ्वीराजाचा अवतार, मत्स्यनारायणाचा अवतार, वैश्य यांच्यासाठी घेतलेला कुर्माचा अवतार, धन्वंतरीचा अवतार, मोहिनीचा अवतार. अशा भगवंताने हे 24 अवतार घेतले. त्यामध्ये नरसिंह हा पुष्टीचा अवतार म्हणजे भक्तावर कृपा करण्यासाठीचा, वामनाचा अवतार पूर्ण निष्काम, परशुरामाचा अवतार आवेशाचा अवतार, व्यासांचा अवतार ज्ञानाचा अवतार, श्रीराम मर्यादा पुरुषोत्तमाचा, नंतर श्रीकृष्ण पूर्णावतार पुष्टी पुरुषोत्तमाचा, आणि मग पुढे हरी, कल्की, बुद्धावतार वगैरे वगैरे. आम्हाला जर साधं लक्षात ठेवायचं असेल ना, विश्व निर्मिती ही नेमकी कशी झाली, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सारे गम सगळ्यांना माहिती की नाही. हे असंच का दिलं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वी तलावर सगळीकडे काय होतं, फक्त पाणी होतं. सागर, सागरातील प्राणी. सागर झाला कि मग नंतर रेती आली, म्हणून मग रेतीवरचे रेतीवरचे झाल्यानंतर ते गगनातले प्राणी आले. मग आता मनुष्य निर्माण केल्यानंतर भगवंताने निर्मिती थांबवली. पुढे बदललं का कोणी? नाही, कारण भगवंताला जाणून घेणारा एकमेव आहे. कोण? मनुष्य. आणि म्हणून मनुष्य विश्व निर्मात्याला ओळखणारा, म्हणून भगवंतांनी निर्मिती थांबवली. आणि मग पुढे आम्ही म्हणतो सारे ग्राम का परमेश्वर धनी है, सारे गम पधनिसा परमेश्वर धनी है. आणि म्हणून पावोनी नरदेह जाण, जो न साधी ब्रह्मज्ञान. नाथ भागवतामध्ये नाथांनी म्हणलेलं आहे, पावोनी नरदेह जाण, जो न साधी ब्रह्मज्ञान. तो लांडा गर्धव जाण, पुच्छविन दो पायी, पुच्छविन दो पायी. ज्याला शेपूट नाही असा तो गाढव आहे. आणि म्हणून या भागवतामधून आम्हाला आमचीच ओळख करून घ्यायची, ती भगवंताने आमच्यासाठी निर्माण करून दिलेलं हे भागवत आहे. यानंतर चतुश्लोकी भागवताचा प्रसंग यामध्ये येतो. तो याच्यासाठी खर तर आपण चतुश्लोकी भागवतानेच भागवताची सुरुवात करत असतो, पण इथे संहिता वाचन पण सुरू आहे म्हणून ते सुरुवातीला करायची झाली नसेल बुद्धी, म्हणून आता आपण चतुश्लोकी भागवताकडे वळतोय. चतुश्लोकी भागवत म्हणजे काय आहे, तर भगवंताने भगवंताला भगवंताविषयी दिलेलं परमगुह्य तत्वज्ञान ते चतुश्लोकी भागवत आहे. कुणी कुणाला सांगितलं? हे चतुश्लोकी भागवत नारायणाने ब्रह्मदेवांना सांगितलं. हेच चतुश्लोकी भागवत ब्रह्मदेवांनी देवर्षी नारदांना सांगितलं. हेच चतुश्लोकी भागवत देवर्षी नारदांनी वेद व्यासांना सांगितलं. आणि याच चतुश्लोकी भागवतापासून वेद व्यासांनी 18,000 श्लोक
335 अध्याय आणि 12 स्कंध म्हणून हे भागवत महान ग्रंथ आपल्यासाठी तयार करून दिलेला आहे. आपल्याकडे दिलेल्या ज्या पुस्तिका आहेत त्यामध्ये चतुश्लोकी भागवत आहे. पुस्तिका घ्यायच्या आणि आता आपण आधी चतुश्लोकी भागवत म्हणायचं.